आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लेअर फार्मचं कन्स्ट्रक्शन कसं असावं, किती बाय किती असावं, त्यानंतर हाईट किती असावी, दोन्ही साईडनी हाईट किती असावी, व्हेंटिलेशन प्रॉपर कसं राहील, या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत. आणि फायनली सर्वात महत्त्वाची गोष्ट, लेअर पोल्ट्री फार्मच्या शेडला खर्च किती येतो. चला तर मग बघूयात. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, लेअर फार्मिंग म्हणजे हा काही गायींचा गोठा किंवा बकऱ्यांचं शेड नसतं. लोक काय करतात, कशीही जागा भेटली म्हणजे एखादं शेड असलं त्याला थोडी डागडुजी करायची, त्याच्यावरती पत्रे सिमेंटचे असो किंवा तो साधा पत्रा असो काय फरक नाही पडत, त्यालाच डागडुजी करून लेअर फार्म म्हणजे जिथे जागा भेटेल तिथे केजेस टाकून लेअर फार्म चालू करायचं. पण मित्रांनो, अशाने काय होतं की प्लॅनिंग व्यवस्थित नसते, व्हेंटिलेशन नसतं, डे लाईट प्रॉपर नसतो, टेम्परेचर व्यवस्थित कंट्रोल होत नाही आणि मग बर्ड स्ट्रेसमध्ये येतात. आणि स्ट्रेसमध्ये आल्यामुळे फीड कन्झम्पशन कमी होतं, मॉर्टिलिटी होते आणि अशा बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. चला तर मग आता उदाहरणासाठी आपण 2000चं फार्म घेऊयात. मित्रांनो, तुम्ही हे जे माझं शेड बघताय हे शेड 30x160चं आहे. आणि पहिले ज्यावेळेस सुरुवात मी केली होती त्यावेळेस मी 2000च्या शेडपासून सुरुवात केली होती आणि तेच शेड मी हे समोर वाढवलंय. म्हणून आपण सुरुवात करताना आता 2000च्याच फार्मपासून करणार आहोत. 2000 बर्डसाठी जवळपास आपल्याला 30x70चे शेड करावं लागतं, म्हणजेच 2100 स्क्वेअर फूट आपल्याला जागा लागते. आणि जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे की शेडची दिशा नेहमी पूर्व पश्चिमच असावी, त्यामुळे उन्हाचा परिणाम कमी होतो आणि जे फार्म आहे त्याचं टेम्परेचर एकदम कंट्रोल राहतं आणि जी हवा येते ती खेळती राहते. तर आता शेडची उंची पाहू मित्रांनो. दोन्ही साईडनी शेडची उंची कमीत कमी 10 फूट पाहिजे आणि जो सेंटर आहे आपला तो सेंटर कमीत कमी 13 फुटाचा पाहिजे, जेणेकरून व्हेंटिलेशन प्रॉपर राहील. आता पाहूयात की लोखंड किती लागतं. मित्रांनो, 30x70च्या शेडसाठी प्रत्येकी जवळपास 10 फुटावरती कैची घ्यावी लागते. हे जे तुम्ही वरती बघता आहात हे सपोर्टसाठी लावले, ही कैची 10 फुटावरती घ्यावी लागते. आणि त्यानंतर आपण 2x2चे GI पाईप आहे ते आपण सपोर्टसाठी लावलेले असतात. ह्या साईडने 5 आणि ह्या साईडने 5 सपोर्ट, म्हणजे असे 10 सपोर्ट मी माझ्या शेडसाठी लावलेले आहेत. आणि आता येऊयात व्हर्टिकल जे आपले सपोर्ट आहेत, म्हणजे जे आपले उभे सपोर्ट आहेत ते जवळपास आपल्याला हे 30x70चं शेड करायचं असलं तर ते जवळपास आपल्याला 18 लागतात. म्हणजे 12.5 फुटाचे आपण 18 पाईप घेतो. पाईप 2.5 फूट जमिनीत असतो आणि वरती 10 फूट असतो, म्हणूनच दोन्ही साईडने आपली 10-10 फूट आपली हाईट बरोबर होते. अशा प्रकारे पूर्ण कामाला जवळपास आपल्याला 2300 ते 2400 किलो लोखंड लागतं. त्यापेक्षा थोडं अधिकही लागू शकतं. आणि जर ते आपण 65च्या भावाने पकडलं तर जवळपास 1,56,000 रुपये आपल्याला लागतात. 1,56,000-57,000 असे आपल्याला लागतात. पण जर हे मी मीडियम क्वालिटीचं सांगितलं, अजूनही हेवी क्वालिटीचं तुम्ही GI मटेरियल घेतलं तर ते अजून जास्त कॉस्टली जाऊ शकतं, पण मी हे मीडियम सांगितलं. आणि अजून आपण खर्च म्हटला तर जी आपली पडदी असते की आपलं पाणी वगैरे मध्ये येऊ नये यासाठी आपण साईडची जी पडदी मारतो त्याचा सिमेंटचा, परत त्या गजांचा वगैरे खर्च, हा एकूण जवळपास 25-30 हजार रुपयापर्यंत आपल्याला तो खर्च जातो. आणि त्यानंतर जी आपली साईडची जाळी आहे, जाळी मित्रांनो आपल्याला जवळपास 1700 स्क्वेअर फूट आपल्याला जाळी लागते. म्हणजे आपण तिन्ही साईडनी जाळी लावतो आणि एक साईडने आपण जे पत्र आहेत ते पत्र लावतो. तर अशा प्रकारे जाळीचा खर्च हा 34,000 रुपये येतो. आणि रुफिंगसाठी म्हणजे जे वरचे पत्र बघताय तुम्ही ते जवळपास 8x3.5चे पत्र आपण लावले त्या शेडला. आणि ते पत्र जवळपास आपल्याला 92 शीट्स लागल्या होत्या. तर म्हणजे ते जवळपास जर 750 रुपयाने जर आपण पकडलं तर ते पत्राचे 64,000 रुपये होतात. सिमेंट पत्रे आहेत ते. लेबर कॉस्ट साधारणतः 35 ते 40 रुपये स्क्वेअर फूटने जाते, म्हणजेच लेबर कॉस्टचे जवळपास 70 ते 75,000 रुपये होतात. आणि याशिवाय नट बोल्ट, ट्रान्सपोर्ट, फिटिंग आणि इतर छोटे मोठे जे खर्च आहेत का ते आपले 20-30 हजार रुपये निघूनच जातात. यात माझ्याकडून हे 1-2 गोष्टी सुटल्या असतील. तर मित्रांनो, 2000च्या लेअर फार्मसाठी म्हणजे 30x70 लेअर फार्म आहे त्यासाठी जवळपास आपल्याला जर चांगलं शेड बनवायचं असलं तर 3.5 ते 4 लाख रुपये लागतात. आणि तुमच्या एरियामध्ये मटेरियलची रेट कशी आहे, तुमच्या एरियामध्ये जे लेबर कॉस्ट आहे ते कसं आहे, त्याच्यानुसार ते थोडंफार व्हॅरी होऊ शकतं.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेड बांधताना 50,000 रुपये वाचवण्याच्या नादी लागू नका, किंवा थोडेफार पैसे वाचताय म्हणून कुठलंही मटेरियल वापरायचं किंवा काही करायचं असं करू नका. कारण चुकीच्या शेडमुळे जर प्रोडक्शन कमी झालं तर उद्या तो फटका आपल्यालाच बसणार आहे, आणि तो ह्या 50,000 पेक्षा खूप मोठा असतो. आणि शेड ही एक इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यामुळं ती गुंतवणूक आपण व्यवस्थितच करावी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी जे तुम्हाला शेडमध्ये सांगितलं तर त्या शेडमध्ये फक्त 3च रो असाव्यात. शेडमध्ये 3 रो असण्याचा फायदा एक आहे की व्हेंटिलेशन वगैरे बरोबर राहतं. आता माझ्याकडनं हा आगाऊपणा झाला आहे, मी एक सिंगल लाईन आहे ती साईडनी घेतली आहे, त्याचे दुष्परिणाम काय काय झाले, काय काय आपल्याला सहन करावं लागतं हे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. पण सध्या एवढंच लक्षात घ्या की फक्त 3 रो, 1, 2 आणि 3 अशा रो एकदम परफेक्ट आहेत, कारण व्हेंटिलेशन वगैरे व्यवस्थित राहतं, टेम्परेचरही कंट्रोल होतं, फोगर वगैरे आपण लावले तर उन्हाळ्यामध्ये पण एवढी मॉर्टिलिटी आपली होत नाही आणि प्रोडक्शन स्टेबल राहतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही शेडला दरवाजे बनवताय तर कमीत कमी शेडला 2 दरवाजे बनवा. म्हणजे इकडल्या साईडनी एक आणि समोरच्या साईडनी एक आणि मागच्या साईडनी एक. त्याने काय होतं, आपल्याला ज्यावेळेस खत वगैरे काढायचं असतं त्यावेळेस ते खूप सोपं जातं. म्हणजे या छोट्या छोट्या प्रॅक्टिकल गोष्टी आहे, पण ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. नाहीतर खत वगैरे काढायला एकाच साईडनी असलं तर बऱ्याचपैकी जास्तच त्रास होतो. आणि दरवाजे जे आहेत ते मित्रांनो मधल्या साईडने नाही उघडले पाहिजे, ते बाहेरच्या साईडने उघडले पाहिजे. कारण विषय असा असतो, ज्यावेळेस आपण केजेस वगैरे ज्यावेळेस आपण आपले अंडे वगैरे एखाद्या वेळेस दरवाजापाशी ठेवतो त्यावेळेस ते दरवाजा लोटताना वगैरे आपलं नुकसान होऊ शकतं. अशा बऱ्याच गोष्टी असतात, म्हणून ते मध्ये न उघडताना तो डोअर बाहेर उघडणार असावा. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत केजेस, निप्पल सिस्टीम आणि फीड मॅनेजमेंट कसं असायला हवं. म्हणजे केजेस कुठून घ्याव्यात, कोणत्या कंपनीच्या घ्याव्यात, एका केजेसमध्ये किती बर्ड्स असावेत, केजेसमध्ये डिस्टन्स अंतर किती असावे आणि केजेसला किती जागा लागते. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मी आहे किशोर थोरात. थँक्यू.